ओ गॉड, गेला मार्केट. आता कुठं आलं 60,000 50,000. इथं बघून घ्यात किती फ्लक्च्युएशन होत्या. 21,600ला आहे तर 16,000 प्रॉफिट लॉस चालू आहे. अरे बाबा, ऑलरेडी मार्केट यार लाईफ टाईम हायला आहे. तुम्ही आता कुठं घेता? मी 25-28,000च्या प्रॉफिटमध्ये. पूर्ण ऑप्शन सेलिंग पूर्ण इमोशन्सवर आहे. 1,60,000चा लॉस 1,00,000च्या प्रॉफिटमध्ये. पता नहीं है अभी क्या होगा. अभी तो मुझे भी डर लगने लगा सिरियसली देखा जाए तो. बट ठीक आहे. कधी कधी असे शिकवण पण चांगल्या राहतात. मी म्हणजे रिझल्ट एक्सपेक्टेड केला आहे की बाबा बी जे पीचंच गव्हर्नमेंट बनणार, त्याच्यामुळे मी हे इन्व्हेस्टमेंट वगैरे केली आहे. 1,60,000. चलो 1,60,000. ओ गॉड, IV 31 डेंजरस. ओके, खूप डेंजरस. याच्यामध्ये 30,000 लॉस क्रॉस झाला जून महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये. आज जी काही ओके, आज जे काही केलं ना त्यांनी फटका दिलेला आपल्याला 96,000चा. म्हणजे याच्यामध्ये 8,000चा SBI, झिंक, HDFC बँक, भारती एअरटेल, बँक 20. ओके, हे सर्व इन्व्हेस्टमेंट केले, याच्यामध्येच जास्त लॉस आहे. ओके, म्हणजे डे हिस्ट्रीमध्ये जसं बघायला घेतलं तर जे आज मी इन्व्हेस्टमेंट केली, जे काही ट्रेड वगैरे घेतले तेच उलटे रिव्हर्स पडले. ओके, तर ओके 54. बट ठीक आहे, अजूनही एवढं मला टेन्शन नाही आहे. बघू आपण याला कसं होते एंडपर्यंत, कारण हे खूप फ्लक्च्युएट करत आहे. प्रॉफिट लॉस खूप फ्लक्च्युएट करत आहे माझं. हां ना, मग तेच ना, मेजॉरिटीवाला गव्हर्नमेंटनी बनत आहे, त्याच्याचमुळे हे एवढं मार्केट पडलं ना. माय गॉड, म्हणजे हे एक्झिट पोल किती आपले दिशाभूल करतात याचा अंदाज आला आहे. म्हणजे लिटरली एवढं, म्हणजे एवढं कोण गलत असते यार. बायस्ड असतात ते एक्झिट पोल, ट्रस्टेड नसतात. कोण बायस तर आहे डेफिनेटली. याच्यावरून तर कन्फर्म लक्षात आलेलं आहे की बायस झालेला आहे पूर्ण. ओ गॉड, गेला मार्केट. ओके, महानिकाल लाईव्ह पालघर. 2 दिवस ट्रेड नाही करायचं म्हणलं होतं आपण, सगळ्यांनी ट्रेड केलं चालू. नाही, मग ते फटका दिला मार्केटने. मी म्हटलं होतं की ट्रेड नाही करायचं, आणि जून महिन्याची ही स्ट्रॅटेजी घेतली, त्यांनीच फटका. कंट्रोल नाही झाले सर. हां राईट, इट्स ओके. बट ठीक आहे, मला कशाचं टेन्शन नाही आहे. डिसेंबरचं तर बिलकुल टेन्शन नाही आहे. ओके, इव्हन जुलैचं पण टेन्शन नाही आहे मला. टेन्शन येत आहे जूनचं. ओके, जूनचं ठीक आहे. आता जूनची स्ट्रॅटेजी हे लिहिलेलंच आहे मी. इलेक्शन डे त्याचं नावच मी दिलं होतं, इलेक्शन डे रिस्क स्ट्रॅटेजी. त्याचं नावच दिलं होतं मी. ओके, सो ठीक आहे. कधी कधी आहे ना, लॉस पण खूप काही गोष्टी शिकवून देतं. तर ठीक आहे, म्हणजे हा आला इथं बघून घ्या. सध्या IV चला आता इथं IV कुठं आहे? 30वर आहे. ब्ल्यू लाईन बघा कुठं आलेली आहे, एकदम खाली सरकलेली आहे. ब्ल्यू लाईन एकदम खाली सरकली आहे. इव्हन एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे जून महिन्यामध्ये जर निफ्टी इथंच जर ट्रेड इथं जरी क्लोज झाली तरी माझा 25,000चा लॉस नाही होणार. रिग्रेट करायचं नाही, रिग्रेट नाही करायचं. मी ते सांगतो ना, प्रत्येक ट्रेड इव्हन लॉस जरी झाला ना तर प्रत्येक ट्रेड काहीतरी शिकून जाते, आणि ते शिकवणूकच खूप कामाची राहते. म्हणजे ठीक आहे, आता मी 1,00,000चा लॉस वगैरे बुक करणार, बट त्याच्यातून काही गोष्टी शिकायला भेटणार. म्हणजे आता नेक्स्ट इलेक्शनमध्ये अशा गलत्या वगैरे नाही करणार की ॲटलिस्ट एक्झिट पोलच्या भरोशावर नाही राहणार की हां सर एक्झिट पोलमुळे काल मार्केट चांगला होता. मग मी काल 1572ला HDFC काढले सगळे. ओके, आज तर पूर्ण खाली पडले. मग अजून टाकून दे, इन्व्हेस्टमेंट करून घे. मी जे आज इन्व्हेस्टमेंट केले ना, SBI सकाळी सर टाकला तर ते तर 40,000 लॉस मध्ये चालू आहे. इट्स ओके. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा व्ह्यू जर लॉंग टर्मचा असणार पुढच्या 6 महिन्याचा, तर आज जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार ओके त्याला रिग्रेट नाही करसान तुम्ही 6 महिन्यानंतर. ओके, तर हे मी ऑलरेडी सांगितलं होतं. स्विंग हां बोला ना. 774ला SBI घेतलाय. 774 खाली आला वरती येऊन. हो, ओके 91,000. ओके, अजून पण खाली आलाय तो. राईट. माझा तर 842 रुपयाला माझी बाईंग आहे त्याच्यात. बट हे म्हणजे बघा अशा अपॉर्च्युनिटी येतात. आता आपल्याला अजून किती टाईम आहे? पुढच्या अजून काही मिनिटामध्ये जर आता मार्केटने रिव्हर्स मारला तर हेच कुठच्या कुठे चालले जाणार. बट हे इन्व्हेस्टमेंट मी सांगितलं होतं तुम्हाला पुढच्या 6 महिन्यासाठी आहे, स्विंग ट्रेडसाठी नाही आहे किंवा आजच्यासाठी नाही आहे. सो मार्केट पडलं तर बिंदास हे टाका याच्यात. आणि हे जे शेअर्स आहेत हे तर लॉंग टर्मसाठीच राहतात. बँक 20, भारती एअरटेल आणि आयडिया. ओके, तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असणार तर आयडिया आणि भारती एअरटेलमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. मला टेलिकॉम सेक्टरवर जरासा जास्त
हे वाटत आहे की टेलिकॉम सेक्टर चांगलं करणार आहे. आणि भारती एअरटेल आणि आयडिया याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं. तुम्हाला करायची असणार तर डेफिनेटली करा. बट अगेन पुढच्या 6 महिन्यासाठी हे इन्व्हेस्टमेंट आहे, स्विंग ट्रेडसाठी नाही आहे. आता आज जे इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यातच माझा 3,000, 2,000, 5,000, 7,000, 7,000, 14,000, 14 आणि 3, 17, 17, 20,000, 22 हजाराचा तर आज जी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यातच माझा लॉस चालू आहे. आजच्या आजच 22,000ची लॉस चालू आहे. बट त्याचा रिग्रेट नाही आहे, कारण हे लॉंग टर्मचे शेअर्स आहे. भारती एअरटेल, आयडिया. ओके, सो मार्केटचं काय, आज पडलं उद्या पुन्हा वरती जाणार, कोणाला माहीत. उद्या जर आता जर पुढच्या काही मिनिटामध्ये जर आता आकडे असे आले की भाजपाचं गव्हर्नमेंट बनत आहे, तर हे रिव्हर्स पण होऊ शकते. ओके, तर आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. बट हा एक्झिट पण घेण्याच्या रेंजमध्ये आलं. राईट. इन्व्हेस्टमेंट बिंदास करा यार, इन्व्हेस्टमेंट बिंदास करा. बघा 1,20,000 किती होतं, 1,60,000 होतं ना मगाशी, 1,60,000, 1,40,000. ओके, आता कुठं आलेलं 60,000, 50,000. सो याच कारणामुळे मी हे नाही करत आहो, म्हणजे कुठलाही डिसिजन नाही घेता. ओके, आणि त्याच्यामध्ये सर्वात खतरनाक जर प्रॉफिट चालू असणार माझं, तर आय गेस ते चालू आहे डिसेंबर महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये. डिसेंबर महिन्याची स्ट्रॅटेजी इथं ओपन करूया. डिसेंबर महिन्याची स्ट्रॅटेजी. ओके, डिसेंबर. चला, एक जर लॉसमध्ये जात असणार ना स्ट्रॅटेजी, तर त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी दुसरी स्ट्रॅटेजी तयार राहते. सो ही डिसेंबर महिन्याची स्ट्रॅटेजी आहे, ज्याच्यामध्ये हेवी कॉल ऑप्शन सेल मारलेला आहे. तीही 71,000च्या प्रॉफिटमध्ये आहे. 71,000च्या प्रॉफिटमध्ये आहे ही स्ट्रॅटेजी, डिसेंबर महिन्याची माझी सध्या चालू. सो म्हणू शकतो आपण की काउंटर अटॅक करायसाठी आपल्याकडे स्ट्रॅटेजी चालू आहे. आणि ही पण आता ती जेव्हा आपल्याला ही स्ट्रॅटेजी तेव्हा 71,000 प्रॉफिट दाखवत आहे जेव्हा IV 31,000 आला आहे. जेव्हा IV 31ला आहे. आता ही IV जेव्हा ड्रॉप होणार उद्या परवा, ओके, डेफिनेटली होणार किंवा आजच होऊन जाणार. आजच आपल्याला घ्या तुमच्यासमोर आहे. ओके, 22,000 बघताय तुम्ही. आजचं मला तरी वाटते हे जे लाईव्ह सेशन आहे ना, खूप 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 महत्त्वाचं आहे. मला तर वाटते की खूप तुम्हाला शिकायला भेटत असणार आता ह्याच्यामध्ये. ओके, म्हणून मी इथे कसं आहे, तुम्ही तुमचा पैसा नाही लावायचा. मी माझा पैसा लावलेला, मी लॉस वगैरे बेअर करायला रेडी आहो. तुम्ही तुमचा पैसा लावायचा नाही, हे एक्सपेरिमेंट करायसाठी. इथं बघून घ्या किती फ्लक्च्युएशन होत्या. आणि फ्लक्च्युएशन होत असतानाच 1,60,000ला लॉस असताना माझे एक्सप्रेशन किंवा माझं जे पेशन्स ते तेवढंच आहे जेवढं आता 20,000ला आहे लॉस. आणि हे 20,000चा लॉस हा 1,60,000ला जरी 1,60,000च्या प्रॉफिटमध्ये जरी कन्वर्ट झालं तरी माझे इमोशन सेम राहणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढं सांगायची गोष्ट हे आहे आजच्या लाईनमध्ये की बाबा तुम्हाला ऑप्शन सेलिंगमध्ये प्रॉफिट लॉस हा होत राहते. ओके, जे सर्वात महत्त्वाची जी गोष्ट राहते ते राहते तुमचे इमोशन कंट्रोल करणं. तर तुम्ही तुमच्या इमोशनला कंट्रोल करू शकत असणार, ग्रीड आणि फिअर या गोष्टींना तुम्ही जर कंट्रोल करू शकत असणार तर डेफिनेटली तुम्हाला रिवॉर्डच भेटणार. ठीक आहे, आता तुम्हाला लॉस भेटणार, बट त्याचं कधी ना कधी तुम्हाला प्रॉफिट होणारच. ओके, आणि बिलीव्ह ठेवायचं, सेटअपवर बिलीव्ह ठेवायचं, जास्त नाही. ओके, चला इथे बघून घ्या. दाखवायला लागलं परत NDA. हां, सांगून राहिलो ना तुम्हाला. तेव्हा बघा एक घ्या. माय गॉड, हे तर सिरियसली यार, हे व्हायरल करायला पाहिजे हा व्हिडिओ यूट्यूबला. 1,60,000च्या लॉसवरून प्रॉफिटमध्ये आला. बघा, जस्ट आता बघत राहू आपण, मजाच बघत राहू. आणि माझे इमोशन्स बिलकुल मी पूर्णपणे इमोशन्सला कंट्रोल केलेलं आहे, काहीच नाही केलेलं आहे. ओके, फक्त एकच गोष्ट केलेली आहे. आणि कुठे आहे मार्केट, जास्त नाही आहे, 21,300वरून फक्त 21,600ला आलं. कळतं आहे तुम्हाला? 21,800ला असताना आता चला इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, जेव्हा 21,800ला होतं ना मार्केट, 21,800, तेव्हा माझा लॉस 1,20,000 चालू होता, 1,20,000 समथिंग चालू होता. आता 21,600ला आहे तर 16,000 प्रॉफिट लॉस चालू आहे. म्हणजे तुम्ही समजून राहिले की तुमचे प्रीमियम कसले डेंजर हे करत आहेत, व्हॅरी करत आहेत खूप जास्त. ओके, सो चला बोला बघून घ्या. हे खूप आहे. ओके, याच्यात खूप काही शिकण्यासारखं भेटणार आहे बरं आज तुम्हाला. आता ही जे आय व्ही फक्त ड्रॉप झाली पाहिजे. आता ही ड्रॉप होऊन 20वर जरी आली ना तरी हा जो 1,60,000चा लॉस होता, 20,000चा लॉस होता,
तो प्रॉफिटमध्ये कन्वर्ट व्हायला वेळ नाही लागणार आहे. रिवॉर्ड देते बरं मार्केट, घाबरलं नाही ना तर मार्केट रिवॉर्डसुद्धा देतं. आता मला सांगा, इथे जर मी मगाशी घाबरलो असतो 1,60,000ला आणि एक्झिट मारलं असतं तर किती मोठं हे झालं असतं. सो डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. राईट टाईमला राईट डिसिजन्स वगैरे खूप महत्त्वाचे राहतात. ओके, तर इथं तुम्हाला शिकायला भेटत आहे. ॲक्च्युली ह्या गोष्टी कोणी शिकवत नाही बरं तुम्हाला, थिअरीमध्ये म्हणा की कुठेही म्हणा. या गोष्टी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये, मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये इथं दाखवतो की इव्हन माझं पोर्टफोलिओ तुमच्यासोबत शेअर करत आहोत की त्याच्यामध्ये बघा फ्लक्च्युएशन्स किती होत आहेत प्रॉफिट लॉसमध्ये. ओके, चला इथे आपण बघूया. ओके, याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे आहे ना, मला भीती का नाही वाटत आहे ते पण तुम्हाला सांगून देतो. एक तर डिसेंबर महिन्याची स्ट्रॅटेजी चालू आहेत माझ्या. मॅक्झिमम जो स्ट्रॅटेजी आहेत ना, दोन स्ट्रॅटेजी आहेत. डिसेंबरची एक स्ट्रँगल चालू आहे, डिसेंबरची एक स्ट्रॅडल चालू आहे. डिसेंबरची स्ट्रँगल आणि स्ट्रॅडल दोन्ही चालू आहेत माझ्या. सो याच्यामुळे मला भीती नाही वाटत आहे. ओके, आणि सर्वात जास्त याच्यामध्येच प्रॉफिट चालू आहे. डिसेंबरचा 18,000चा प्रॉफिट, इकडे 25,000चं कॉल ऑप्शन, 82,000, 83,000चं प्रॉफिट चालू आहे माझ्या एका डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीमध्ये. ओके, 25,000 हा इथे दिसत आहे तुम्हाला. 400 कॉल ऑप्शन मी सेल मारले होते. मार्केट जेव्हा लाईट व्हायला गेलो होतं ना तेव्हा अजून 100 सेल मारले होते मी. त्याच्यानंतर हा एक चालू आहे 23,000चा कॉल ऑप्शन आणि 23,000चा पुट ऑप्शन मी सेल मारला होता. याच्यामध्ये जवळपास 26,000चं किती होता ते 16,000चं प्रॉफिट इथे चालू आहे. 16,000चा प्रॉफिट इथे चालू आहे. 86,000चा प्रॉफिट इथे चालू आहे. 16 आणि 86,000 किती होतात तुमचे जवळपास नाही म्हटलं तरी 1,00,000च्या वरती जात आहे. सो 1,00,000चा प्रॉफिट मला डिसेंबर महिन्याची स्ट्रॅटेजी देत आहे. आजच्या आज मला लॉस कोण देत आहे? मला लॉस देत आहे जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी, जे जवळपास 1,40,000च्या लॉसमध्ये होती, आणि जून महिन्याची स्ट्रॅटेजी. सो काही स्ट्रॅटेजी मला लॉस देत आहे, काही स्ट्रॅटेजी प्रॉफिट देत आहे. आणि ह्या काय करत आहे, एकमेकाला काउंटर अटॅक करत आहे. ह्या सर्व स्ट्रॅटेजी एकमेकाला काउंटर अटॅक करत आहे. आणि त्याच कारणामुळे आहे ना हे प्रॉफिट लॉस आहे ना हे खूप प्रचंड फ्लक्च्युएट होत आहे. म्हणजे 50-50, 60-60 पॉईंटनी जरी मार्केट खालीवर होत आहे ना तर इथे काय होत आहे, प्रचंड प्रॉफिट लॉसमध्ये आहे ना हे येत आहे, फ्लक्च्युएशन येत आहे. रिक्स बघून घ्या, रिक्स राहते बरं. मी तुम्हाला म्हणून सांगितलेलं आहे की कोणीही रिअल ट्रेड नका घेऊ, फक्त डिसेंबरमध्येच रिअल ट्रेड घ्या. जर कोणी जुलै वगैरेमध्ये घेतला असणार तर प्लीज नका करू असं. ओके, या कारणासाठीच मी तुम्हाला ट्रेड घ्यायला नाही सांगत, कारण तुम्हाला अजून ती सायकोलॉजी मला तुमची डेव्हलप करायची राहिलेली आहे. कुठली की लॉस, असा मोठा लॉस दिसला तर तो तुम्हाला बेअर करता आला पाहिजे. ओके, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीज घ्यायला सांगितलं. जून जुलै अवॉइड करायला सांगितलेली होती, आणि डिसेंबरची आजसुद्धा घेतली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हॅलो, हां बोला. हा महेश, मयूर बोलतोय. हां मयूर बोल ना. तर आयव्ही जो आहे तो बाईंग सेलिंग वरती फ्लक्च्युएट होतो का न्यूज वरती वगैरे? न्यूजवरती होत आहे. हे तर पूर्ण इलेक्शनवर होत आहे. 30वर आयव्ही, माय गॉड, फक्त कोविडला बघितला होता मी. कोविडला 30 क्रॉस झाला होता. इव्हन रशिया युक्रेन वॉर झालं होतं ना तेव्हा पण 30ला नाही गेला होता. ओके, सो आयव्ही, ओके, आयव्ही हा न्यूज बेस आहे. आणि न्यूज बेस पुन्हा NDA बघा 300पर्यंत 298 दाखवत आहे याच्यात. ओके, पुन्हाही बघा तुम्ही, जस्ट बघत राहा. मी तर म्हणतो की दिवसभर चालू ठेवायला की पाहिजे की काय, तुम्हाला ॲटलिस्ट लक्षात तरी येणार की कसं फ्लक्च्युएशन होत आहे, कसं प्रॉफिट लॉस. 1,60,000वरून लॉस 35,000, 60,000. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, दर मिनिटाला काय, दर काही सेकंदामध्ये लॉस आणि प्रॉफिट प्रचंड फरक पडत आहे. प्रॉफिट लॉसमध्ये प्रचंड फरक पडत आहे. ओके, आज जर कुठली इन्व्हेस्टमेंट केली असणार तर रिग्रेट करू नका. मी तर म्हणतो आत्तासुद्धा पैसा टाका, आत्तासुद्धा पैसा टाका. एवढा असा गोल्डन चान्स देत नाही बरं मार्केट. आता तुम्ही जर म्हणता की अगदीच मार्केट आता 20,000 जाते, हे जाते, तसं जाते, तर हे मिथ आहेत बरं. एवढं नाही जाणार, कारण पडणार ऑलरेडी डिस्काउंट झालेलं आहे. खूप मोठं डिस्काउंट झालेलं आहे मार्केट. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट करा, अजून पडलं तर आणखी टाका. जेवढा मार्केट पडणार तेवढा पैसा टाका. ही अपॉर्च्युनिटी आहे, पुन्हा नाही भेटणार आहे अशा अपॉर्च्युनिटीज. चलो, आता इवन जर आता जर गव्हर्नमेंट आज BJPचं गव्हर्नमेंट जर बनत असणार ना तर हे रिव्हर्स होऊन जाणार मार्केट. रिव्हर्स म्हणजे 22,000 पुन्हा टच करणार. 22,000 पुन्हा टच झालं तर विचार करा, आज जी इन्व्हेस्टमेंट आता तुम्ही करताय ते तुम्हाला पुढच्या 2-3 हप्त्यामध्येच तुम्हाला चांगला रिटर्न देणार. अशी अपॉर्च्युनिटी नाही भेटत. प्रॉब्लेम काय होते आपल्या लोकांचं माहीत आहे का, की जेव्हा मार्केट पलटे ना तेव्हा पैसा टाकायला घाबरतात, आणि जेव्हा मार्केट खूप वरती जाते मग तेव्हा म्हणतात की कुठला शेअर घेऊ. आता जेव्हा मार्केट लाईफ टाईम व्हायला होतं, आता सोमवारी
ओके, काल मला किती जणांचे मेसेज आले, किती जणांचे फोन आले, कुठला शेअर घेऊ, कुठला शेअर घेऊ. अरे बाबा, ऑलरेडी मार्केट यार लाईफ टाईम हायला आहे, तुम्ही आता कुठं घेता. मी त्यांना हेच बोललो की इन केस जर उद्या चान्स भेटला आणि मार्केट जर पडलं तर तिथं तुम्ही तुमची हेवी इन्व्हेस्टमेंट करा, तिथं तुम्ही तुमची हेवी इन्व्हेस्टमेंट करा. मॉर्निंगला काय सांगितलं मी तुम्हाला, आज जर मार्केट जर पडत असणार आणि कुठंतरी चान्स भेटत असणार तर हेवी इन्व्हेस्टमेंट करा. चला रे, चला बघा कुठं आलो आपण. 1,60,000च्या लॉसवरून 25-28,000च्या प्रॉफिटमध्ये. चला हे बघत राहा, इथे बघत राहा. 30,000, 32,000. आता जरा वर एक्झिट पोलचा इम्पॅक्ट पडला आहे का? हा, मग ऑब्विसली एक्झिट पोल काय झालं की तुम्ही समजून घ्या की मला पण ना असं वाटते कधी कधी की हे झोलझाल किती होत असणार की काय, आय डोंट नो. आपण असं म्हणायला नाही पाहिजे, स्क्रिप्टेड वाटत आहे यार मला हे लिटरली. म्हणजे असं तर नाही झालं ना की बरोबर याच्यामध्ये त्या स्टेटचे पहिले रिझल्ट दाखवले जिथं काँग्रेस पुढे जात असणार मार्केटला पाडा, मग बरोबर ते स्टेट दाखवत असणार बीजेपी जिथं पुढे जात आहे, काय माहीत. अल्टिमेटली गव्हर्नमेंट बीजेपीचीच बनणार आहे. तर आता मार्केट कितीही पडलं, म्हणजे असं माझा व्ह्यू आहे, जाईल तर ते पुढे. आणि यांचे जे लॉंग टर्म त्यांनी जे बिल्डअप करून ठेवलंय पुढच्या दृष्टिकोनातून, तर मला तरी वाटतं की कितीही पडो, पण ते मला 2 महिन्यात तरी ऍटलीस्ट रिकवर, काय मला वाटतं महिनाभरात तरी 22-23 हजारावर परत येईल, पारात येणार आहे. म्हणून तर सांगितलं ना तुम्हाला, आज हेवी इन्व्हेस्टमेंट करा, एवढा चान्स नाही भेटणार आहे. तुमच्या समोर दिसतंय तुम्हाला 1,60,000चा लॉस पुन्हा प्रॉफिटमध्ये कन्वर्ट होत आहे. कुठंच काही रिग्रेट नाही करायचं आहे. ओके, पुन्हा 296 इंडिया दाखवत आहे. बघा, बनणार तर बी जे पीचंच गव्हर्नमेंट. ओके, बट हां, जे एक बेस्ट गोष्ट जी झाली, नितीश कुमारचं काय आयडिया नाही सर. नितीश कुमारचं सांगता येत नाही काय. ओके, त्याच्यामुळे थोडी भीती वाटतेय, बाकी काही नाही. हां राईट. पण बी जे पीला किती भेटत आहे ते बघा सर्वात इम्पॉर्टंट. बीजेपीला 272 ऍटलीस्ट मिनिमम पाहिजे होतं बीजेपीकडे वर, तर मग काय वाटलं नाही. मला ॲक्च्युली मी सगळे खुश होतो. मी असं नाही आहे की मी काँग्रेस सपोर्टर आहो किंवा बीजीचा हे दुश्मन आहो. मला वाटते बी जे पीचं आलं पाहिजे गव्हर्नमेंट, बट ॲट द सेम टाईम मला हे वाटते की खूप जास्त सीट नाही आले पाहिजेत. ते 400 म्हणत होते ना, 400 मला बिलकुल नाही पाहिजे होते, कारण देशासाठी चांगली गोष्ट नाही आहे ते. अपोजिशन पाहिजे आणि अपोजिशन स्ट्रॉंग पाहिजे. आणि मार्केटला काय पाहिजे, मार्केटला एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. सो मार्केटला स्टेबल गव्हर्नमेंट, मग ते स्टेबल गव्हर्नमेंट काँग्रेसची हो की बी जे पीची हो, मला काय घेणं देणं नाही आहे. आपण मार्केटवालं, आपल्याला एक स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. पण ॲट द सेम टाईम जेव्हा आपण असं थोडंसं इंडियन नागरिक म्हणून विचार करतो ना, तर असं वाटतं की यार वन सायडेड नाही झाला पाहिजे. इव्हन वन सायडेड मॅचेस आपल्याला आवडत नाही, तर वन सायडेड इलेक्शन कुठं आवडणार. सकाळी मला ॲक्च्युली जे इलेक्शनचे रिझल्ट येत होते ना, तेव्हा बघून मला खरंच आनंद झाला होता की ॲटलिस्ट 400 तर नाही जाणार, जे एक्झिट पोल दाखवत होते. ओके, तर असं नाही आहे काँग्रेस सपोर्टर वगैरे असं काही नाही आहे. मी अनबायस आहे याच्या केसमध्ये, बस मला फक्त स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. बट 400 ॲट द सेम टाईम मला बी जे पीचे 400 पण नाही पाहिजे होते. हे दॅट इज रियालिटी. खरंच ते देशासाठी चांगली गोष्ट नाही आहे. म्हणजे अपोजिशन पाहिजे आणि स्ट्रॉंग पाहिजे, अदरवाईज मग रशिया वगैरे वाचला वेळ नाही लागणार आपल्याला. ओके, चला इथे बघून घ्या. चला 21,848. पुन्हा मी तर चार्ट बघत नाही, आपण इथं प्रॉफिट लॉसेस बघत आहोत. चार्ट बघून फायदा नाही. आपण प्रत्येक वेळेस पहिले चार्ट बघायचो आणि हे स्क्रीन बघायचो नाही. आता चार्ट बघून काही फायदा नाही आहे. चार्टचा काही उपयोग झाला नाही, काहीच नाही. चार्ट बघा, मी नावापुरती लावलेला आहे, काहीच नाही. इथं ना सपोर्ट ड्रॉ केलेला आहे, ना रजिस्टर ड्रॉ केलेला, काही नाही. आज कुठलाही सपोर्ट, कुठलाही रेजिस्टन्स काम करत नाही. ओके, आज कुठलाही सपोर्ट, कुठलाही रेजिस्टन्स काम करणार नाही. न्यूज बेस्ड मार्केट आहे. जसजसे रिझल्ट येणार तसतसं मार्केट रिॲक्ट करणार. आणि जसं मार्केट ऑपॉर्च्युनिटी देत आहे. फक्त तुम्हाला एवढं लक्षात घ्या, ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायसाठी पण ऑपॉर्च्युनिटी दिली. ओके, हेवी इन्व्हेस्टमेंट करायसाठी ऑपॉर्च्युनिटी दिली होती. 21,300ला मार्केट आलं होतं. आता मला नाही वाटत 21,300ला आता परत जर गव्हर्नमेंट जर बनलं बी जे पीचं आणि मेजॉरिटीने बनलं तर 21,300 तुम्ही आयुष्यात नाही बघसान कधी परत. ओके, चला 30,000च्या प्रॉफिटमध्ये आता जरा बरं वाटायला लागलं. ओके, आणि आय बी पण आता टाटा स्टील पण ऑपॉर्च्युनिटीला चांगले 148ला गेले. कुठलं टाटा स्टील काल 170च्या वर होतं, ट्रेड करत होतं.
आता कुठे? 148 दाखवतोय आता, त्याचं एक चार्ट बघतो मी. अरे बिंदास टाका, मी तुम्हाला लिहून देतो. जे शेअर्स तुम्हाला खाली लोअर चालू आहे टाटा स्टील. जे शेअर तुम्हाला आवडतात ना ते बिंदास टाका. चार्ट बघू पण नका त्याचा, त्या कुठल्याही शेअरचा चार्ट बघू सुद्धा नका. आवडे ना बिंदास पैसे टाका, बिंदास पैसे टाका. मी सिरियसली सांगतो, बिंदास पैसे टाका पुढच्या 6 महिन्यासाठी. पुढच्या 6 महिन्यासाठी पैसा टाका पुढच्या 6 महिन्यासाठी. रिग्रेट नाही करसान. तुमचे हे जे क्लासेस आहे ना आपले, याची फी ह्या आजच्या इन्व्हेस्टमेंटमधूनच तुमची रिकवर होणार. ओके, जसं माझा लॉस रिकवर झाला ना 1,60,000चा लॉस 40,000च्या प्रॉफिटमध्ये, तसं तुमचं हे जी फी पे केलेली आहे ना तुम्ही, ओके 16,000 रुपये, ओके ती रिकवर व्हायला वेळ नाही लागणार. चला 45,000 आता बरं वाटत आहे जरा असं. आणि जे लोक आता यूट्यूबला हा व्हिडिओ बघत असणार, हा यूट्यूबला टाकणार आपण हा व्हिडिओ, कारण माहीत असायला पाहिजे की किती हे राहते, किती रिस्क राहते, आपण ऑप्शन सेलिंग करतो, आपण आपले कसे इमोशन्स कंट्रोल ठेवतो. ओके चला आय व्ही पण बघा की आय व्ही आता पुन्हा डाऊन व्हायला लागली 27. चला NDA 310 आणि आपलं प्रॉफिट 50,000. 1,60,000वरून 50,000च्या प्रॉफिटमध्ये कितीनी रिकवर झालेलं आपण? 1,60,000 होतं मगाशी. 1,60,000वरून 50,000 प्रॉफिट, 2 लाख, 2 लॅक्सच्या वरती म्हणू शकतो आपण. 2 लॅक्सच्या वरती आपली रिकव्हरी झालेली आहे. ओके 2 लाख म्हणजे लिटरली जस्ट तुम्ही विचार करत आहे की किती फ्लक्च्युएशन करत आहे प्रॉफिट लॉस तुमच्या. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना सकाळी की दर मिनिटाला दर सेकंदाला माझं प्रॉफिट लॉस 10,000च्या प्रॉफिट लॉसमध्ये चेंज होत आहे. आणि मार्केट कुठं आहे? 21,800लाच आहे. 21,800लाच आहे. जाऊ द्यायला 22,200 वगैरे जाऊ द्या. हे प्रॉफिट कुठच्या कुठे चाललं जाणार? ओके सर एक विचारायचं होतं. हां बोला ना. पारस म्हणून जो डिफेन्सचा शेअर आहे, कुठला? तोही सध्या बऱ्यापैकी खाली आहे. पारस चांगला शेअर आहे तो, मला आवडते म्हणजे मी ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल. बिंदास टाका. ओके मला अदानीचे शेअर आवडत नाही, पण मी आहे ना आज अदानीचे शेअर्स असे लावून ठेवले होते की अदानीचं इलेक्शन. ऍक्च्युली तोच विचार करत होतो की अदानीचे शेअर्स घ्यायचे विकायचे. मला सकाळी वाटले घ्या अदानीचे शेअर. ओके 20%, 21%, पण मला नाही आवडत यार. म्हणजे मला असं वाटतं की नको, कशाला हे करा. मग मला जे शेअर आवडतात ते शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली मी आज. मला जे शेअर आवडतात त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले. अदानीचे सर्व लावले मी शेअर्स, सर्वजण 20%, 30%. काल काहीतरी 2 दिवसापहिलेच एशियातला रिचेस हे झाला होता ना तो. मला वाटते आज पुन्हा मुकेश अंबानी त्याला ओव्हरटेक करणार. मी सर प्रत्येक सेक्टर वाईज म्हणजे 5-6 स्टॉक मध्ये कॉमन एक इन्व्हेस्टमेंट केली बिंदास. आज पैसा मी तुम्हाला सांगतो, आज पैसा टाका प्लीज, पैसा टाका. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. आज नाही टाकसान तर कधी टाकसान यार. थर्ड वर्ल्ड वॉरची वाट बघताय का आता? ओके हे काही थर्ड वर्ल्ड वॉरपेक्षा काही कमी नाही आहे आपलं हे आजचं मार्केट. हाय गॉड सिरियसली बोला आता. ओके जुलै 23,000चा कॉल आणि फोटो इथेच आहे. हे सर्व आय व्हीचाच खेळ आहे हा. जून महिन्याची पण आली प्रॉफिटमध्ये, म्हणजे ठीक आहे कवर झाली. ते 10,000च्या लॉसवर आहे सध्या. ठीक आहे. कोणी इन्व्हेस्टमेंट केली, कोणी नाही केली, वाटल्यास करा, फक्त बिंदास करा. ओके प्लीज रिक्वेस्ट आहे सर प्रत्येकाला, इन्व्हेस्टमेंट करा. ओके आणि जेवढी केली सर 11,500 लॉस होत होता, दाखवत होता 1,500 आलाय डायरेक्टली. अरे आज म्हणजे तुम्हाला हे असा दिवस कधीच नाही बघा. सर्वात पहिले तर इलेक्शन दर 5 वर्ष असं पोर्टफोलिओ लाल असून पण असा म्हणजे आनंद होतोय की माहिती आहे कॉन्फिडन्स की पुढे जाऊन काहीतरी चांगलंच होणार आहे. रिग्रेट फील नाही होत. एक्झॅक्टली सर्वात मोठी गोष्ट जी आहे ना, रिग्रेटनी फील करायचा. आणि मार्केट देते ना चान्स, तर डेफिनेटली लॉंग टर्मसाठी जर असणार ना तर खरंच तुम्हाला रिग्रेटनी वाटायला पाहिजे. मग भले साठी मार्केट खूप चांगलं आहे आज, खूप चांगला आहे खूप. म्हणून तुम्हाला सांगितलं ना इन्व्हेस्टमेंट करा. वेदांता शेअर बघा 10% पडला यार, 10% नाही वेदांता बघा. पारस खूप पडलाय, पारस पण चांगल्या ऑपॉर्च्युनिटीला बघा. चला शेअर डिस्कस करू आपण. चला प्रॉफिट तर आलं, आपण 61,000च्या प्रॉफिटमध्ये आलेला. 10 लाख टाकले शेअर मध्ये.
बापरे बाप, थोडं आपल्यासाठी पण वाचून ठेवा हा प्रवीण, येतो मी तिकडे तुझ्याकडे. ऑप्शन सेलिंग म्हणले ना सर 6 महिने करायची नाही म्हणून मी हात नाही लावते, फक्त आज डिसेंबरचे स्ट्रँगल घेतला तुम्हाला सांगितलं, हां हां ओके. एवढंच घेतलं, बाकी नाही हिंमत केली काय कुठे. शेअरचं आपला पेशन्स खूप आहे, अजून ऑप्शन सेलिंगचं एवढं पेशन्स नाही झालं, त्यामुळे मी नाही घेतलं. पण तुम्ही बघितलं ना, माझे इमोशन चेंज नाही होता. माझे मी भीती 1,60,000ला पण मी रिलॅक्स होतो, आता 1,60,000च्या लॉसला पण रिलॅक्स होतो, आणि 70,000च्या प्रॉफिटला पण मी रिलॅक्सच आहो. हा सर तेच, आता ते ऑप्शन सेलिंगचे पेशन्स वाढवायचे आता, म्हणजे इकडे आहे शेअरचं एवढं काय माहिती आहे की बा टेन्शन नाही तिथे, हां हां. इमोशन्स कंट्रोल ते ऑप्शन सेलिंग साठी करणं गरजेचं आहे. इमोशन्स पूर्ण ऑप्शन सेलिंग पूर्ण इमोशन्सवर आहे. आता आपण याच्यानंतर आता ॲडव्हान्समध्ये किती गोष्टी शिकणार ना, ओके, तरी हे इमोशन ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्हाला स्वतः शिकायची आहे. याला मी तुम्हाला ही गोष्ट शिकवू नाही शकत, मी फक्त तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये मी माझे इमोशन कसे कंट्रोल करतो ते तुम्हाला दाखवतो. बघा तुमच्यासमोर तुमचं 1,60,000चा लॉस 80,000च्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झालेला, तुमच्या समोर या गोष्टी घडत आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये आहे, हा लाईव्ह मार्केटमध्ये चालू आहे सर्व काही. इंडिया विक्स 26वर आला, जस्ट बघा इंडिया विक्स 26वर आला, हा आता 20वर जर आला तर हा 1,80,000च्या प्रॉफिटमध्ये पण चाललो जाणार आपण. ओके, मार्केट अजून 22,000 पण नाही गेलं, मार्केट 22,000ला पण नाही गेलं मार्केट. नाही, आजचं मार्केट सर नवीन लोकांसाठी नाहीच आहे. नाही आहे, म्हणून तर मी सांगितलं ना तुम्हाला, नो ट्रेड नो ट्रेड. चला जून महिन्याची स्ट्रॅटेजी जो मी आता जे स्टॉक इन्व्हेस्ट केले हे याच पॉइंट ऑफ व्ह्यूने केले की ह्याच्या प्लेस करता, म्हणजे प्लेस तर होईलच, त्यामुळे आपल्याला ऑप्शन सेलिंगला तो फंड युज करता येईल. Right. डायरेक्ट इनडायरेक्टली दोन्हीचा फायदा करता येईल आपल्याला. राईट राईट. शेअर प्राइस पण वाढेल आणि ऑप्शन सेलिंगला पण आपल्याला तो उपयोग आहे. हां, मी तुम्ही बघा ना, माझी आज मी कॅल्क्युलेट नाही केलं, पण भरपूर किती 1,00,000च्या वरती इन्व्हेस्टमेंट केली असणार मी, जास्त केली वाटते. शेअर्स SBIच्या नाही, 1,00,000च्या वरती नाही, खूप जास्त. SBI काहीतरी 70,000चे SBI, हिंदुस्तान जिंक 60,000, 30,000, HDFC बँक किती नाही, भरपूर सारी इन्व्हेस्टमेंट, पैसा भरपूर टाकला मी आज, भरपूर पैसा टाकला. खूप पडला सर आज, ते लो सर्किटवर घ्यायला पाहिजे, तर माझं 855 वर झाले 200. 855 आता पण टाकून द्या, असं की नाही, 20 शेअर आता पण बाय केले तर चालतात. नाही, तुम्हाला बोलत बोलत बरेच जागी टाकून दिले सर. बिंदास टाकायचं. आणि हे कसे लॉंग टर्मचे शेअर असतात ना, हे बघायचं नाही, मी तर मार्केटलाच एक्झिक्यूट करत आहे, मार्केट ऑर्डरलाच एक्झिक्यूट करत आहे. बापरे, 786ला एक्झिक्यूट झाले 20. चला SBI पण झाला आता माझा, SBI पण घेऊन घेतला. ओके, हा रिझल्ट्स खूप कमी जास्त होत आहे बरं. चलो स्ट्रॅटेजीज बघून घेऊ आपण. फायदा होत आहे ना तुम्हाला या लाईव्ह सेशनचा? हो हो, खूप जास्त. थँक्यू. हां, ती तेवढं इलेक्शन रिझल्ट सर हे एक एक्सपिरियन्स आला की स्टार्टिंग मार्केटमध्ये म्हणजे एंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, नक्की स्टार्टिंगला नाही ना. नाही ना, मार्केट कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकत ना, बॉटम आपण कधीच नाही शेअर स्टॉक्स बद्दल बोलते सर, ऑप्शन सेलिंग नाही, स्टॉक्स बद्दल. नाही, स्टॉकसाठी पण आपण कधीच बॉटम कॅच नाही करू शकत ना, तोच इश्यू आहे. मार्केटचा बॉटम आपण कधीच कॅच नाही करू. आता हे 21,900ला गेला, होऊ शकते 21,900वरून पुन्हा 21,000ला पण जाऊ शकते. ह्या टाइमच्या एक्झिट पोलनी कन्फ्युजन क्रिएट करून मार्केट मग हे झालं ना, म्हणजे 400चा येईल वर येईल वाटलं, मग मार्केट पूर्ण खाली गेला. नाही ना, हां, माझं पण ॲक्च्युली मी खूप लाईटली घेतलं. मला पण वाटलं की BJPचंच गव्हर्नमेंट येणार आहे, आणि ठीक आहे जाऊ द्या, सोडा आता काय बोला. आता म्हणजे मला एक हे भेटलं आज लेसन की एक्झिट पोलवर एवढा भरोसा नाही ठेवायला पाहिजे. मला आहे ना थोडंसं जर असं लॉजिकली विचार केला ना, तर मला एक्झिट पोल बघा, सर्वचे सर्व एक्झिट पोल BJPचं मेजॉरिटी दाखवते ते, आणि मेजॉरिटीनं गव्हर्नमेंट बनणार असं दाखवलं. त्याच्यानंतर मॉर्निंगला जेव्हा आकडे यायला लागले तेव्हा BJP समोर. ओके, काँग्रेस थोडंसं काँग्रेस आणि BJP सोबत होती, मार्केट पडलं. त्यानंतर डायरेक्ट BJPला मागं दाखवलं आणि इंडिया आघाडीला एकदम समोर दाखवलं. मार्केटला प्रचंड पडलं, 21,300पर्यंत पडलं. आणि आता अजूनही आकडे आहे ना जे मी बघत आहो, जे मला दिसत आहे इथे, BJP 242, काँग्रेस 94, NDA 298 असं चालू आहे. आणि गॉड 70,000 हे बघताय ना तुम्ही, इकडे लक्ष द्या, बघताय कसं प्रॉफिट
फक्त मी हे याच्यासाठी नाही दाखवता की मला प्रॉफिट किती होत आहे किंवा हे, मी तुम्हाला फक्त हे याच्यासाठी दाखवता की चेंज किती फास्ट होत आहे. म्हणजे आज भरपूर काही शिकायला मिळालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडून हे शिकायला मिळालं तर की तुम्ही लॉस मध्ये गेल्यानंतर पण किती सायलेंटपणे तुम्ही बोलत होतो ते. हा मग तेच. तुमच्या जागेवर तर लॉस मध्ये गेल्यानंतर घाबरतो किंवा पोझिशन एक्झिट करतो, बदलून जाते पूर्ण. ते पण शिकायला मिळालं तुमच्याकडून. मग तेच शिकवायचं आहे मला. ॲक्च्युली तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम आपण लॉन्च सुरूच त्याच्यासाठी ठेवलेला आहे की थेरी शिकणं अलग गोष्ट आहे, बट रिअल मार्केटमध्ये ट्रेड करणं हे पूर्ण अलग गोष्ट आहे. रिअल मार्केटमध्ये तुम्हाला तुमचे इमोशन्स कंट्रोल ठेवावं लागतात. इमोशन्समध्ये जर गेला तुम्ही तर मग आपण ते भीतीमध्ये लॉस बुक करतो, एक्झिट करतो. आता मगाशी इथं 1,60,000ला मी लॉस बुक केला असतं तर मला किती रिग्रेट झालं असतं जेव्हा मला दिसलं असतं DSTमध्ये मला 2 लाखाचा लॉस होत आहे, 2.5 लाखाचा लॉस होत आहे. ओके, तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात आणि ह्याच गोष्टी मला ती शिकवायच्या आहेत. तुम्हाला आता एक लक्षात येत असणार की तुम्हाला थेअरीपेक्षा ॲडजस्टमेंटपेक्षा तुम्हाला एक गोष्ट शिकायची आहे, दॅट इज इमोशन्स. म्हणजे भीती आणि लालच याला कंट्रोल कसं करायचं ते धीरे धीरे मी शिकवणार तुम्हाला. मी लाईव्ह मार्केटमध्ये असंच कनेक्ट करत जाणार याच्यासाठी. ओके, जे आता आपला आता जो लॉस चालू होता 1,60,000चा तो रिकवर होऊन 94,000च्या प्रॉफिटमध्ये, 96,000च्या प्रॉफिटमध्ये चला 1 लाख आलं आहे. ओके, बघून घ्या. 1,60,000चा लॉस आणि 1 लाखाच्या प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाला. किती? 3.5 लाखांनी आपली रिकव्हरी झाली. 3.5 लाखांनी रिकव्हरी झाली असंही म्हटलं तर चालते. नाही, 3.5 लाख नाही, 2.5 लाखांनी रिकव्हरी झाली. 1,60,000चा लॉस 1 लाखाच्या प्रॉफिटमध्ये. माय गॉड, मी एवढं प्रचंड होलाटाईल होताना माझा पोर्टफोलिओ कधीच बघितला नाही. एवढा प्रचंड होलाटाईल होताना मी कधीच नाही बघितला जो आज बघितलेला आहे. आणि तुम्ही पण बघितलं राईट की किती प्रचंड होलाटाईल होत आहे. सो बघितलं पेशन्सचा रिझल्ट काय लक्षात आलं तुमचे? का पेशन्स ठेवावं लागतात? का आपल्याला इथे जर आपण जर हे केलं रॉंग म्हणजे घाबरलो असतो आपण. मगाशी 1,60,000चा लॉस चालू असताना घाबरलो असतो, म्हणजे तो घाबरून जर पोझिशन क्लोज केल्या असत्या तर पुरे 15-20 दिवस खराब गेले असते माझे, राईट? तर ह्या गोष्टी राहतात. आपण आहे ना आपल्या सेटअपवर विश्वास ठेवायला पाहिजे, जे सेटअप आहे ते. आणि त्याच्यानंतर हे असे जे इलेक्शनचा दिवस आहे या दिवशी असे तडकाफडकीचे डिसिजन नाही घ्यावं लागत. जो IB आता 30च्या वरती चालू होता तो आता 25ला ड्रॉप झालेला आहे. आणि तो तिथे त्याच्याचमुळे हे जे प्रॉफिट आता 1 लाखावर दिसत आहे. मार्केट कुठं आहे? 22,200लाच आहे. 22,200ला अजूनही किती 1000 पॉईंटनी खाली आहे. मार्केट अजूनही 1000 पॉईंटनी खाली आहे, पण प्रॉफिट 1 लाखाच्या वरती गेलेला आहे. 1,60,000चा लॉस 1 लाखाच्या प्रॉफिटमध्ये गेलेलो आहो. चला गव्हर्नमेंट कोणाशी बनव, फायदा आपल्या पोर्टफोलिओला होत आहे. आता कॉन्फिडन्स आला आहे ना तुम्हाला? फटाफट बोला. आता कॉन्फिडन्स येत आहे ना तुम्हाला की तुम्ही चांगलं करू शकणार आहे? हो तर नक्कीच. म्हणजे इतका लॉस होऊन सुद्धा तुमची जी मानसिकता पाहिजे की न घाबरता कशा प्रकारे सिच्युएशन हँडल करायची, राईट. खूप कॉन्फिडन्स येतो. हाच कॉन्फिडन्स पाहिजे. लॉस बघा, लॉस होणार, दिसणार, पण घाबरायचं नाही. आपण आपलं ॲडजस्टमेंट करत राहायचं. आपलं ॲडजस्टमेंट केल्यानंतर शांत बसायचं आणि गडबडमध्ये कुठलेही डिसिजन घ्यायचे नाही. ओके, चला आता जे आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या एक एक बघून घेऊ आपण. सर्वात पहिले डिसेंबरची स्ट्रॅटेजी तर बघायची गरजच नाही आहे. ह्या सर्व लॉंग टर्मच्या स्ट्रॅटेजीज आहे आणि ह्या चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. डिसेंबर स्ट्रँगल जवळपास किती हजाराच्या प्रॉफिटमध्ये चालू आहे? ही 22,000च्या प्रॉफिटमध्ये चालू आहे. 27,000चं इथे प्रॉफिट, 1,500चा इथे लॉस. म्हणजे किती? जवळपास 23-24 25,000च्या प्रॉफिटमध्ये. हे आता कमी जास्त होत राहणार. याच्यावर व्होलॅटिलिटी म्हणजे व्होलॅटिलिटी नाही आहे, लिक्विडिटी नाही आहे असं म्हटलं तर चालतं 23,000च्याला. सो याच्यात तुम्हाला कमी जास्त प्रॉफिट दिसतं. पण इंडियन ॲव्हरेज आपण पकडू की डिसेंबरची जी स्ट्रँगल घेतलेली आहे त्याच्यात 24,000चा प्रॉफिट चालू आहे. ओके, अँड देन आपली डिसेंबरची जी स्ट्रँगल चालू आहे याच्यात 56,000चा प्रॉफिट आणि इकडे 18,000चा कॉल ऑप्शन, 12,000, 13,000, 56 आणि 13 जवळपास 68,000च्या प्रॉफिटमध्ये ही पण चालू आहे. 69,000च्या प्रॉफिटमध्ये आपली डिसेंबर पण चालू आहे. सो ओव्हरऑल जर आपण डिसेंबरच विचार केला तर डिसेंबरच्या स्ट्रॅटेजीने आपल्याला 1 लाखाचं प्रॉफिट दिलेलं आहे रिझल्ट इलेक्शन डेच्या दिवशी. देन आपली जुलै महिन्याची चालू आहे. जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी पुन्हा ही सर्वात जास्त सकाळी ही लॉसमध्ये होती. सर्वात जास्त लॉसमध्ये ही जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी होती आपली, जी मला असं वाटते आता प्रॉफिटमध्ये आली. तर कितीच्या प्रॉफिटमध्ये आली इथं कॅल्क्युलेशन केल्यापेक्षा डायरेक्टली आपण कुठे जाऊया? आपल्या ऑप्स्ट्रावर जाऊया.
आणि ऑप्स्ट्राला चेक करूया की कंडिशन काय आहे माझ्या जुलै महिन्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये. सो जुलै महिन्याची स्ट्रॅटेजी ऑप्स्ट्रावर बघूया. जून ओके आणि जुलै चला 22,000च्या प्रॉफिटमध्ये आली. तर सकाळी ही कितीच्या 1,41,000च्या लॉसमध्ये होती. आपण जेव्हा बघितलं, जेव्हा माझा 1,60,000चा लॉस चालू होता, तर सर्वात जास्त लॉस या स्ट्रॅटेजीमध्येच चालू होता, जी जुलै महिन्याची होती. ती आता 13,000च्या प्रॉफिटमध्ये, 13-14,000च्या प्रॉफिटमध्ये हे दिसत आहे. ओके. अँड देन जून महिन्याची स्ट्रॅटेजी जी आज घेतली होती, ज्याला मी नावच दिलं होतं इलेक्शन डे रिस्क स्ट्रॅटेजी, ती 30,000च्या लॉसमध्ये होती. ती 30,000च्या लॉसवरून आता प्रॉफिटमध्ये आलेली आहे. ठीक आहे, प्रॉफिट जर भले कमी असणार, बट ती 30,000चा लॉस या स्ट्रॅटेजीने पण काय केलेला आहे, रिकवर केलेला आहे. तर ओव्हरऑल या सर्व कंडिशन्स आपल्या अलग अलग स्ट्रॅटेजीमध्ये झालेल्या आहे. परफेक्ट कंडिशनला आहे 21,300ची रेंज, 23,600ची रेंज, सर्वच्या सर्व स्ट्रॅटेजीची रेंज जबरदस्त आहे. मार्केटमध्ये एक प्रचंड व्होलाटाईल मार्केट आता आपण इथं बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये माझा जो लॉस होता 1,60,000चा लॉस, 1,60,000च्या लॉसवरून मी मार्केटला 1,00,000च्या प्रॉफिटमध्ये येताना बघितलेला आहे. आणि हा सर्व जो प्रॉफिट लॉस जो होते ना, हा फक्त एकच गोष्टीमुळे झालेला आहे, जस्ट बिकॉज की आय व्ही प्रचंड काय करत आहे, फ्लक्च्युएट करत आहे. आय व्ही प्रचंड फ्लक्च्युएट करत आहे. त्याच्याचमुळे काय झालं आहे, आपलं प्रॉफिट आणि लॉस पण आहे ना दर मिनिटाला चेंज होत आहे. मार्केट 20-30 पॉईंटनी खालीवरती करत आहे. जसं 20-30 पॉईंटनी खालीवरती करत आहे, तसं आपला हा प्रॉफिट जवळपास 80-90-20-20 हजार चेंज करत आहे. मागच्या 1-1.5 घंट्यापासून आपण बघत आहोत की 1,60,000चा लॉस पण बघितला या पोर्टफोलिओमध्ये, 5,000चं प्रॉफिट पण बघितलं, आता 1,10,000चं प्रॉफिटसुद्धा बघितलं. सो हे होत राहते, पेशन्स ठेवावं लागते तुम्हाला. सो होपफुली या तुम्हाला गोष्टी समजल्या असणार. आय व्ही पण आता बघा सेटल झालेली आहे. आय व्ही आता कुठं आलेली आहे, 25ला आलेली आहे. आय व्ही 25ला आलेली आहे. रिझल्ट काय आहे, फायनल रिझल्ट असा आहे, JNU का इंडिया में ही रहेंगे नितीश कुमारनी कन्फर्म करून टाकलं की ते BJP सोबतच राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय 295 NDAचे 295 सीट्स, काँग्रेस आणि बाकीचे इंडियाचे बहुतेक किती झालेलं आहे 229, इंडियाचे 229. सो ओव्हरऑल काय झालेलं आहे, एक क्लिअरिटी आतापर्यंत आलेली आहे मार्केटमध्ये. जे सकाळी आता 2-3 तास पहिले जो आपल्याला भीती वाटत होते की काँग्रेसचं जर गव्हर्नमेंट बनते की काय असं वगैरे वॉटेवर, ज्याच्यामुळे मार्केट एवढं प्रचंड 21,300ला पोहोचलं होतं. आणि जेव्हा मार्केट 21,300ला पोहोचलं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट करा, बिंदास पैसे टाका. आणि पैसा टाकायचा होता तुम्हाला पुढच्या 6 महिन्यासाठी. मी SBI, HDFC बँक, भारती एअरटेल, बँक 20, निफ्टी 20, टाटा मोटर्स आणि आयडिया, जे मला चांगले शेअर्स वाटतात या शेअर्समध्ये टाकले. मानतो या सर्व शेअरमध्ये मी वरच्या लेवलला एंट्री मारली, बट याला रिग्रेट करणार नाही. हे पुढच्या 6 महिन्यासाठी मी होल्ड करणार. पुढच्या 6 महिन्यासाठी मी हे शेअर्स सर्व काय करणार, होल्ड करणार आहो. ओके. सो होपफुली या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असणार. लाईव्ह मार्केटचा तुम्हाला फायदा झाला आहे. फायदा होत आहे की नाही होत आहे या लाईव्ह मार्केटचा, तुम्हाला झालेला आहे वाटतं आहे तुम्हाला, जे आपण हे घेतलं लाईव्ह मार्केट सेशन्स. सो हेच, आणि हे आजचा दिवस म्हणजे दर 5 वर्षातून कधीतरी असा दिवस येतो की ज्याच्यामध्ये आपल्याला एवढी मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटते. ती लास्ट टाईम जेव्हा आय व्ही 30ला गेली होती, तो होता कोविडचा पिरियड. तर कोविडच्या पिरियडनंतर आत्ता जाऊन कुठेतरी निफ्टी आय व्ही ही 30ला टच झाले. सो जबरदस्त व्हॉलॅटिलिटी पाहायला भेटली. आणि हे मार्केट बिगिनरसाठी होतंच. जे लोक पेशन्सली हे करतात, जे एक्सपर्ट लोक आहेत, त्यांच्यासाठी हे मार्केट होतं. ज्यांच्याकडे लॉस आणि प्रॉफिट दोन्ही बघायची ज्यांना हे आहे, पेशन्स आहे, त्या लोकांसाठी हे मार्केट होतं. नवीन लोकांसाठी हे बिलकुल मार्केट नव्हतं. म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या 2 दिवसापासून की कोणी कुठलाही ट्रेड घेऊ नका. सो होपफुली तुम्हाला आजच्या सेशनचा फायदा झाला असणार. हे सेशन्स मी यूट्यूबला पण अपलोड करणार आणि आपल्या त्या याच्यामध्ये पण यूट्यूबला शॉर्टमध्ये अपलोड करणार. आणि आपलं जवळपास हे 1.5 तासाचं सेशन झालेलं आहे कंबाईनली. ते 1.5 तासाचं कंबाईन सेशन तुम्हाला आपल्या ह्या लाईव्ह सेशन, आपल्या जे ऑप्शन सेलिंग मेंटरशिप प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये बघायला मिळणार. ओके. तर चला 2 वाजलेले आहे, आणखी 1.5 तास आहे. 1.5 तासामध्ये बघू आपण आपल्या ग्रुपवर आपण डिस्कशन करत राहू. होपफुली तुम्ही खालच्या लेवलला इन्व्हेस्टमेंट केली असणार जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की इन्व्हेस्टमेंट करा. सो इथे जर तुम्हाला काही क्वेश्चन नसणार तर आपण इथे हा सेशन